राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पुण्यात देखील पावसाने चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर शहरात बहुतांश भागांमध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, तर मोठी मोठी झाडपडीची देखील घटना घडलेली आहे। आता मी पुण्यातील बाजीराव रस्त्यावर आहे आणि इथं जर आपण बघितलं तर हे भलं मोठं झाड या ठिकाणी पडलेलं आहे। रस्त्याच्या मधोमध हा झाड या ठिकाणी पडलेला होता आणि आता महानगरपालिकेचे हे सगळे कामगार या ठिकाणी पोचलेत आणि झाड हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मात्र त्याच वेळी अशीच घटना काल मुंबईमध्ये सुद्धा घडलेली होती। मुंबईमध्ये त्या ठिकाणी या झाडपडीमुळे त्या ठिकाणी एका चिमुकलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। खरं तर अशा जे कमकुवत झालेले झाडं आहेत त्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। खरं तर महानगरपालिकेची जबाबदारी आहे अशा झाडांना त्या ठिकाणी जाऊन चेक करणं, त्याचे फांदे असतील ते तोडणं, मात्र हे होताना दिसत नाही आणि त्यामुळं पहिल्याच पावसामध्ये अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या झाडांच्या फांद्या असतील, झाडं असतील ते अशा पद्धतीने पडतायत। इथं जरी आपण बघितलं तर इथलं CCTV फुटेज सध्या स्क्रीनवर सुरू असेल। जर आपण बघितलं तर इथं देखील हे झाड पडत असताना इथं देखील दोन मुलं मुली या ठिकाणी उभ्या होत्या, त्यांच्या अंगावर हे झाड पडलेलं आहे। सुदैवाने इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अशाच घटना अनेक ठिकाणी घडत आहेत। याची जबाबदारी खरं तर पुणे महानगरपालिकेची आहे, तिथल्या महानगरपालिकेची आहे। त्यांनी अशा पद्धतीने झाडं जे पडत आहेत त्याला वेळीच कट करणं, छाटणं हे गरजेचं आहे, अन्यथा अनेक निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळीसुद्धा जाऊ शकतो। आता जर आपण बघितलं तर हे भलं मोठं झाड या ठिकाणी पडलेलं आहे, मात्र सुदैवाने इथं तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।